नमस्कार. पहिल्या फेजमधील जे लोकसभा इलेक्शन होतं ते खूप काही धूमधडाक्यात झालं. पण आता देशातील दुसऱ्या लोकसभा म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये कसं काय होणार आहे मतदान ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. 19 एप्रिल रोजी 102 जागांसाठी मतदान पार पडलं होतं आणि यानंतर आता शुक्रवारी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे पार पडणार असल्याने आणि त्याची निवडणूक आयोगाने तयारी देखील केली. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यातील एकूण 88 जागांसाठी हे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेत छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, आसाम, राजस्थान, बिहार, मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीर या सर्व राज्यांचा समावेश आहे. तर आता सगळे जे काही मोठमोठे दिग्गज नेते ते 26 एप्रिलला उभे आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात अनेक दिग्गजांचे नेत्यांचे भवितव्य हे ठरणार आहे. यात राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल, ओम बिर्ला, हेमा मालिनी, HD कुमारस्वामी, अरुण गोविल आणि प्रल्हाद जोशी असे दिग्गज उमेदवार आहेत. दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व 20 लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. 20 जागांपैकी एक जागा वायनाड आहे, जेथून काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणजेच राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये त्यांनी 4,31,770 मतांनी निवडणूक जिंकली होती. तर माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडच्या नांदगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. तर JDSचे नेते म्हणजेच माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी कर्नाटकच्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून या निवडणूक रिंगणात आहेत. तर आता यानंतर जे काही महाराष्ट्रातील आपलं इलेक्शन आहे 26 एप्रिल रोजी ते कुठे कुठे होणार आहे. बट तत्पूर्वी जर बघायला गेलं तर केरळमधील तिरुअनंतपुरम ही जागा दुसऱ्या टप्प्यातील सर्वात हाय प्रोफाईल जागांपैकी एक आहे, जेथे एका बाजूला भाजपाकडून केंद्रीय मंत्री राजीव शंकर त्याच्यानंतर निवडणूक रिंगणात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर हे निवडणूक लढवत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे म्हणजेच अरुण गोविल हे देखील UP मेरठमधून लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. दरम्यान 12 राज्यातील 88 जागांवर 26 एप्रिल रोजी हे मतदान पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात आता मित्रांनो बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती आणि वर्धा ठिकाणी हे इलेक्शन आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 8 मतदारसंघात 352 उमेदवारांपैकी 299 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीमध्ये राज्यातील 8 मतदारसंघात एकूण 352 पैकी 299 उमेदवारांचे अर्ज हे वैध ठरले आणि त्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक आयोगातर्फे ही माहिती देण्यात आली. उमेदवारांनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पाहिल्यास बुलढाणामध्ये 25, अकोला 17, अमरावती 56, वर्धा 26, यवतमाळ वाशिम 26, हिंगोली 48, नांदेड परभणी 41 असे हे उमेदवार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही 8 एप्रिल होती. आता 8 एप्रिल तर गेली आहे. जे काही आता उमेदवार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये खूप काही काट्याची लढत होणार आहे. जर बघायला गेलं तर शिवसेना, राष्ट्रवादी, BJP यांमध्ये आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गट, एकनाथ शिंदे गट खूप काट्याची टक्कर होणार आहे. खूप काही सभाचं आयोजन महाराष्ट्रामध्ये केलं गेलं आहे. केंद्रीय मंत्री येत आहेत, दुसऱ्या राज्याचे मंत्री देखील येत आहे. खुद्द पंतप्रधानांना यावं लागते, जे की 5 वर्ष कुठेच फिरले नाहीत. फक्त आता लोकसभे इलेक्शनच्या वेळेस ते येत आहे, सगळ्यांना तोंड दाखवत आहे, सगळ्यांना सांगताय माझा मेसेज घराघरापर्यंत पोहोचवा की मोदी आला होता, मोदीने नमस्कार सांगितलंय. सगळ्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. त्यासाठी अजून काही अपडेट येणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.